प्रकरण गंभीर आहे. जे झालं ते वेदनादायी आहे आणि रेल्वेकडनं अजून स्पष्टता होत नाही आहे. जखमींशी बोलल्यानंतर ते वेगवेगळ्या पद्धतीने आपापलं म्हणणं मांडतायत. त्याच्यातनं अजून संभ्रम वाढण्याची शक्यता जास्त आहे. कालांतराने जखमीच जे काही सत्य ते कथन करतील. फक्त या अपघाताचं गांभीर्य ओळखून हे झालं कशामुळे याची स्पष्टता 24 तासाच्या आत रेल्वेने करावं. खरं तर आव्हाड साहेब, हा जो कव आहे समोरचा, जो फारच ब्लॅक स्पॉट म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. दर 15 दिवसांनी या ठिकाणी एक घटना घडत असते. तर सुद्धा प्रमाण जास्त आहे असं स्थानिकांचं म्हणणं आहे. बरोबर आहे, पण तो अपघात इथे होतो नाही, तो अपघात पुढे होतो. हा जो बोगदा आहे तो बोगदाचा स्पॉट जो आहे तो अपघात प्रवण क्षेत्र आहे. म्हणजे अनेक वेळा तिथे अनेक तरुण आजपर्यंत पोलची धडक लागून मृत्युमुखी पडलेत. अनेक जण, हजारोनी आजपर्यंत संख्या असेल त्याची. पण हा अपघात जो आहे त्याची चौकशी झाली. हा अपघात असं फक्त थोडक्यात शब्दात हे करून हे प्रकरण संपत नाही. या अपघातातलं खरं काय हे लोकांना कळलं. सलग 12 ते 13 जण अशा पद्धतीनं अगदी खोळीत पडणं, त्याच्यामुळे संशय व्यक्त होतोय का की केवळ रेल्वेचे दोन्ही प्रवासी जे आहेत ते एकमेकांना घासले. असं आहे की रेल्वेचे हे काय आज आहे का? रेल्वेचे प्रवासी आज जातात का? ते आज लटकतायत का? त्यांच्या आज बागा बाहेर आहेत का? 2 रेल्वे जवळ गेल्या आहेत, हे आज घडलंय का? पण हा संपूर्ण प्रश्न जटिल होत चाललेला आहे. ठाण्याच्या पुढे लोकसंख्या वाढलेली आहे. मी गेले हे सुविधा नाही. मी काही केंद्रामध्ये प्रतिनिधी नाही. प्रश्न असा आहे की ठाण्याचा लोकसंख्येचा विचार केला असता ठाण्याच्या पुढचं कळवा, मुंब्रा आणि दिवा या 3 स्थानकांची लोकसंख्या ही उपनगर मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांमध्ये सर्वाधिक आहे. म्हणजे कमीत कमी 1000 पटींनी लोकसंख्या वाढली आहे. फेऱ्या वाढल्या का? त्याचं उत्तर नाही आहे. मग लोकसंख्या जाणार कशी? ही सगळी मध्यमवर्गीय नोकरी करणारी माणसं आहेत आणि ट्रेन एकच साधन आहे प्रवासाचं. या संदर्भात आपण एक प्रश्न उपस्थित केला होता विधान भवनात एसी लोकल बाबत, की मोठ्या प्रमाणात एसी लोकल या ठिकाणी धावल्या जात आहेत आणि सर्वसामान्यांना ते एसी लोकल भाडं परवडणार आहे. हे कॅल्क्युलेशनच चुकीचं होतं. एसी लोकल असाव्यात, पण सर्वसामान्य लोकल कमी करून तुम्ही एसी आणणं म्हणजे तुम्हाला जेवायला मिळत नाही ना, मग तुम्ही पाव खा. फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये जेव्हा लोक रस्त्यावर आली तेव्हा फ्रेंचच्या राणीचं उत्तर होतं की तुम्हाला जर पाव मिळत नसेल तर तुम्ही केक खा. रेल्वेचं तसं उत्तर आहे की तुम्हाला चांगला प्रवास करायचा आहे ना, मग एसी फ्री प्रवास करा. आता पण या अपघातानंतर रेल्वेकडनं आता बंद दरवाजे होण्यासंदर्भात अहो सगळं बंद करा. लोकांच्या श्वासोश्वासाचं काय करायचं दरवाजे बंद केल्यावर? दैनंदिन जीवनाच्या लढाईत ही माणसं मृत्युमुखी पडतात, ही लक्षात घ्या. कोणाला हौस नाही हो, लटकून जाण्याची कोणालाही हौस नाही. पण माझ्या घरची पोरं बाळे, माझी बायको जगली पाहिजे, तिला मिळालं पाहिजे, ही एकच लढाई आहे. ही जीवनाची लढाई आहे, ही पोटापाण्याची लढाई आहे. आपण रुग्णांची पण भेट घेतलेली आहे. काय व्यथा आहे? मी रुग्णांकडनं तर समजलंय सगळं की खरं काय आहे. रुग्णांनी सांगितलं, तुम्ही रुग्णांशी बोला. आणि रुग्ण खरं नाही, असं आहे की ह्याच्यावर मी बोलणं हे योग्य नाही. रेल्वे संभ्रम का ठेवत आहे हे कळत नाही. कारण का 2 ट्रेन अशा जाणं, प्रवासी लटकणं हे काय आजचं नाही आहे. हे जेव्हा मी लहानपणापासून ट्रेननी प्रवास करतोय, लहानपणापासून, तेव्हा दरवाजात उभं राहणं आणि गर्दी हे मुंबईकरांना माहीत नाही, असा मुंबईकरच नाही. त्याच्यामुळे याच्यात स्पष्टता येणं गरजेचं आहे. कुठेतरी काहीतरी एक वेगळं कारण असू शकतं जे रेल्वेकडून लपवलं जातं असा थेट आरोप आहे. रेल्वे संभ्रमात का ठेवते लोकांना कळत नाही. रेल्वेने स्पष्टता आणि सत्य सांगावं. समिती स्थापन करून उच्चस्तरीय ते असं आहे. मी काही केंद्रात नाही आहे,
पण लोक मरतायत याची दखल रेल्वेने आणि केंद्राने घ्यावी. दिवेकरांची मागणी आहे, फास्ट लोक जर सुरू झाली पिकावर सुद्धा सकाळी असं आहे की पहिली मागणी जी आम्ही अनेक वर्षापासून करतो, लोकसंख्या जर वाढली आहे कळव्या मुंब्रा दिव्यामध्ये, तर दिवा टर्मिनेटिंग लोकल का नसावी? का गरीब लोक राहतात म्हणून? यांचा आवाज केंद्रात ऐकणारं कोण नाही म्हणून? जाणार कुठे हे? असं जर आपलं धोरण असेल, मरू देत मेले तर. आणि खासदार श्रीकांत शिंदे आहे. अशा घटना घडल्यानंतर आश्वासनं दिली जातात. नाही नाही, माझं म्हणणं स्पष्ट आहे की दिवा टर्मिनेटिंग लोकल द्यायला काय हरकत आहे? तुम्ही डोंबिवली टर्मिनेटिंग दिली की नाही? कल्याण तर वर्षानुवर्ष आहे. मग दिव्या आणि डोंबिवलीच्या नागरिकांमध्ये काही वयोमानाचा फरक, प्रकृतीचा फरक आहे तो फक्त आर्थिक क्षमतेचा. म्हणजे आर्थिक विषमता आजही सोयी सुविधा द्यायला जर कारणीभूत असतील तर भलं करो. केंद्रातले 2 खासदार जे आहेत ते ठाणे जिल्ह्यातले जे दिल्लीत आहेत, मात्र त्यांनी वारंवार उपाययोजना संदर्भात भूमिका मांडलेली आहे, मात्र कुठेही असं आहे, जोपर्यंत मला वाटतं मुंबई रेल्वे, मुंबई लोकल, जसं महाराष्ट्र ही देशाला अर्थपुरवठा करणारी सर्वात मोठी व्यवस्था आहे. म्हणजे इन्कम टॅक्स सर्वात जास्त कुठनं जातो? मुंबईतनं, महाराष्ट्रातनं. तसा रेल्वेला सर्वाधिक पैसा कुठनं जातो? मुंबईतून. रेल्वे देतं काय आम्हाला? हे मृत्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.